टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। 1 मे महाराष्ट्र दिनाच्या सर्वप्रथम आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा। 1 मे हा महाराष्ट्र दिन आहे आणि या महाराष्ट्र दिनी आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूरच्या जनतेच्या साठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीच्या अभियानाची सुरुवात आम्ही करतोय। या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखालच्या महायुती सरकारमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 100 दिवसांचा मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रम घेतला आणि प्रत्येक खात्याला टार्गेट दिल्यानंतर अनेक प्रलंबित प्रश्न, अनेक ज्यांची आवश्यकता आहे अशा पद्धतीचे सर्वच्या सर्व सामान्य माणसांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुधारणा, सूचना आणि खूप चांगल्या पद्धतीच्या कामांची निर्गत झाली। आज त्या सगळ्याचा 1 मे दिवशी रिझल्ट सुद्धा आला आणि कोल्हापूर जिल्हा त्याच्यामध्ये राज्यात दुसऱ्यांदा आला। हा निश्चितपणाने कोल्हापूरसाठी आणि आमच्या सगळ्यांच्यासाठी अत्यंत अभिमानाचा आहे। आज या कोल्हापूर जिल्ह्याला सुद्धा राज्यात क्रमांकित होत असताना सेवा हमी कायद्यामध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम कोल्हापूरमध्ये झालं आहे की ज्याच्यासाठी कोल्हापूरचा सन्मान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केला। हा सुद्धा विषय कोल्हापूर शहरासाठी आणि जिल्ह्यासाठी विशेष अभिमानाचा आहे। साहजिकच या सगळ्या अतिशय चांगल्या पद्धतीच्या कामाचा आणि या सगळ्या कामानंतर सुद्धा पुढच्या टप्प्यामध्ये हेच काम सर्वसामान्य माणसांसाठी अजून समर्पित करण्यासाठी आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1 मे या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आपण सगळेजण मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान या अभियानाची सुरुवात करतोय। या अभियानाच्या सुरुवाती पाठीमागचा उद्देश असाच आहे, राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या सर्व योजना सर्वसामान्य माणसांच्यापर्यंत पोहोचवणं, प्रत्येक विभागानं अत्यंत प्रभावीपणानं एक टार्गेटेड प्रोग्राम करणं आणि या प्रोग्रामच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांना अधिकाधिक चांगल्या पद्धतीच्या शासनाच्या सगळ्या सुविधांचा अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्याचा उपयोग व्हावा यासाठी शासकीय यंत्रणेतल्या सर्व डिपार्टमेंटनी अतिशय प्रभावीपणानं काम करण्यासाठी आज 1 मे पासून 15 ऑगस्टपर्यंत आपण हे काम सुरू करतोय की ज्या कामाच्या माध्यमातून प्रत्येक डिपार्टमेंट आपल्याकडे असणाऱ्या योजना, आपल्याकडे असणाऱ्या जबाबदाऱ्या आणि त्याचबरोबर आपल्याकडे असणाऱ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या शासकीय यंत्रणेतल्या कामकाजामध्ये सुद्धा अजून गतिमानता करून सामान्य माणसांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करतील। खरं तर शासकीय यंत्रणा प्रभावीपणानं काम करायला लागली की बघता बघता खूप चांगल्या पद्धतीनं लोकांना आवश्यक असणारा विकासाचं, प्रगतीचं काम होत असतं आणि हेच काम पुढच्या ह्या 3.5 महिन्यांमध्ये अतिशय प्रभावीपणानं आपण सगळेजण करणार आहोत। या सगळ्या कामाचा उपयोग कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो जनतेला होणार आहे आणि त्या जनतेचे अतिशय चांगल्या पद्धतीनं अनेक वर्ष प्रलंबित असणारे प्रश्न सुटणार आहेत। या जिल्ह्याचे सन्मान्य जिल्हाधिकारी, सन्मान्य CO, सन्मान्य आयुक्त आणि जिल्ह्याचे सर्व खाते प्रमुख, सर्व सन्मान्य अधिकारी या सगळ्यांच्या माध्यमातून एक अतिशय कालबद्ध प्रोग्राम आपण तयार केला आहे। त्या कालबद्ध प्रोग्राममध्ये सगळ्या गोष्टींना अंतर्भूत करून अतिशय चांगल्या पद्धतीचा एक SOP तयार केली। दररोज होणाऱ्या कामाचं मॉनिटरिंगसुद्धा त्या खातेप्रमुखांच्या माध्यमातून संबंधित विभागाचं होईल आणि त्याचं एकत्रित संकलन जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे होईल आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीने हे अभियान आम्ही करतोय आणि 15 ऑगस्ट नंतर ज्या पद्धतीने या अभियानाची यशस्वीता दिसेल त्यानंतर मात्र राज्यभर सुद्धा या अभियानाची गरज असं प्रत्येक जिल्ह्याला वाटेल एवढं चांगलं काम जिल्ह्यातल्या सर्व आमच्या अधिकारी, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आणि नेतृत्वातून आपण सगळेजण करणार आहोत। लोकांच्या विकासासाठी तुम्ही अधिकाऱ्यांना समर्पित व्हा अशा पद्धतीचं आवाहन केलं, मात्र या सगळ्याच्या संदर्भात एक विश्वास निर्माण करणं लोकांच्यामध्ये खूप महत्त्वाचं असतं आणि तो विश्वास निर्माण करण्यात अधिकारी कुठेतरी कमी पडत असतात, तर त्याच्यावरती काय काम केलं जाणार आहे? नाही, नेहमी आपण लक्षात घ्या, सगळीकडेच फक्त अधिकाऱ्यांच्याच मध्ये नाही तर प्रत्येक क्षेत्रामधल्या प्रत्येक घटकामध्ये सुद्धा एका बाजूला खूप चांगल्या पद्धतीने काम करणारा वर्ग असतो आणि 5-10% लोक हे थोडेसे कामामध्ये सुद्धा दिरंगाई करणारे असतात। मनुष्य स्वभाव असतो प्रत्येक माणसाचा, परंतु या सगळ्या अभियानांच्या माध्यमातून सुद्धा जे काही काम करणारे नाहीत त्यांना सुद्धा लक्षात येईल की काम करावं लागेल आणि काम केलं तर लोक खूप आशीर्वाद देतात। मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीनं पॉझिटिव्हली जिल्ह्यातला प्रत्येक माणूस निश्चितपणे करेल। वरिष्ठ अधिकारी सुद्धा त्या संदर्भात पॉझिटिव्ह असतात, मात्र खालचे जे काही अधिकारी आहेत ते मात्र प्रशासनाला सहकार्य करत नाहीत, लोकांना सहकार्य करत नाहीत अशी परिस्थिती आहे। विशेषतः तुम्ही सावकारीच्या बाबतीत बोलला, दुर्गेमधील एका शेतकऱ्यांना अशाच या सावकारीच्या प्रयत्नातून इच्छा मरणाची इच्छा व्यक्त केली आहे, इच्छा मरण द्यावं कारण ती जमीन बळकावली गेलेली आहे। मात्र DDR तुम्ही त्याचा पाठपुरावा केल्यानंतर DDR त्यांना मदत करत नाहीत अशी परिस्थिती
एक उदाहरण झालं, अशा पद्धतीचे अनेक उदाहरण आहेत. मग अशा वेळेला काय करायचं? पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी या जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या विकासासाठी, त्याच्या प्रगतीसाठी काम करणं असं आहे. आणि मी पालकमंत्री म्हणून काम करत असताना माझ्याबरोबरचे सर्व सन्माननीय अधिकारीसुद्धा तेवढ्याच तत्परतेनं त्या सगळ्यांमध्ये अतिशय लक्ष घालतील. एखादी घटना असेल की ज्या घटनेबद्दल अशा पद्धतीचा प्रकार होत असेल तर तात्काळ त्याच्याबद्दल सुद्धा माहिती घेणं आणि जो संबंधित अशा पद्धतीनं दिरंगाई करत असेल तर त्याच्यावरती सुद्धा कारवाई करणं अपेक्षित आहे. कारण सावकारी असेल, गांजा असेल, ह्या कोल्हापूर जिल्ह्यात नाही तर शहरातल्या किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीच्या सगळ्या प्रकारावरती जर गंभीरपणानं आपण बोललो नाही आणि कारवाई नाही केलं तर आपल्या सगळ्यांना सुद्धा निश्चितपणानं खूप त्याचे परिणाम भोगावे लागतील. पुढच्या पिढीसाठी हे खूप मारक आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण दुरुस्त करणार आहोत. बरोबर 1 महिन्याच्या आधी म्हणजे 30 मार्च रोजी जिल्हा परिषदेमध्ये एक भ्रष्टाचाराची कीड संपूर्ण जिल्ह्यामध्ये लागली की अशी शक्यता निर्माण झाली. 30 मार्चला आधी शिपाई तिथे सापडले. बरोबर 29 एप्रिलला पुन्हा त्याच विभागातले शिपाई त्या ठिकाणी पैशाच्या अनुषंगाने सापडले. जिल्हा परिषदेमधला हा सगळा प्रकार आहे. त्याच्यावरती निलंबनाची कारवाई केली असं हे कुठेतरी खूप गरजेचं आहे. एका बाजूला प्रशासकीय गतिमानता अभियान करत असताना अशा पद्धतीनं चुकीचं काम करत असेल तर त्याच्यावरती सुद्धा तात्काळ कारवाई, कडक कारवाई आणि निलंबनच नव्हे तर अगदी सेवेतून कमी करण्याबद्दल सुद्धा ज्या काही कारवाई कराव्या लागतील त्या कराव्या लागतील. कारण शेवटी आम्ही सगळेजण लोकांप्रती समर्पित आहोत. लोकांच्यासाठी आपण सगळ्यांनी काम करणं अपेक्षित आहे. अशा वेळा जाणीवपूर्वक जर त्याच्यामध्ये कोण अडथळा आणत असेल, जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये काहीतरी आर्थिक देवाणघेवाणीसाठी एखाद्या माणसाला त्रास देत असेल तर अशा सगळ्या लोकांवर, केवळ जिल्हा परिषद नाही, जिथं जिथं चुकीची गोष्ट असेल त्या कुठल्याही चुकीच्या गोष्टीला खपवून घेतलं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठल्याही गोष्टीला खपवून घेतलं जाणार नाही. साहेब, एक वेगळा प्रश्न आहे की गेल्या आठवड्यामध्ये पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे खून खटल्याचा निकाल लागला. त्यामध्ये अधिकाऱ्याला दोषी ठरवून त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. आता प्रश्न त्यांच्या कुटुंबियांसोबत असा आहे, ते कुटुंब हातकणंगलेमधलं आहे. त्या कुटुंबियांसोबत असा प्रश्न आहे की कोर्टाने शिक्षा दिली मृत्यू प्रकरणी, पण मृत्यूचा दाखला कोणी द्यायचा हा प्रश्न समोर आहे. त्यामुळे त्यांनी हातकणंगले अधिकाऱ्यांकडे सुद्धा अर्ज केलेला आहे. तर ते म्हणतात की अशा पद्धतीचा आम्ही मृत्यूचा दाखला देऊ शकतो. ऐतिहासिक केस आहे, यामध्ये तुम्ही त्या कुटुंबाला काय मदत करणार आहात का? केसमध्ये नाही, बरेच वर्ष हा विषय चालला आहे. काल कोर्टानं निर्णय दिल्यानंतर प्रत्यक्षामध्ये याबद्दलची पुढची कारवाई सुद्धा सुरू होईल. आणि त्यातलाच एक भाग आहे की मृत्यूचा दाखला कोणी द्यायचा. संबंधित यंत्रणा कोण असेल त्या यंत्रणेला आपण सूचना देऊ आणि ताबडतोब त्याच्याबद्दलची दाखले देण्याबद्दलची कारवाई आपण करू.